लोणावळ्यातील भुशी डॅम, लोणावळा लेक, टायगर लिप्स पॉइंट, विसापूर किल्ले, राजमाची फोर्ट पॉइंट, कार्ला लेणी आणि हा पाहत आहात लोणावळ्यामधील भाज्या लेण्यांच्या समोरचा परिसर आहे. खरं तर मुंबईपासून लोणावळा 96 किलोमीटर व पुण्यापासून 64 किलोमीटरवर आहे. सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्ग शोभा, वनश्रीने भरगच्च असलेले डोंगर माथे व दऱ्या येथे आहेत. पावसाळ्यात कोसळणारे धबधबे खूप छान वाटतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळ्यात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. खरं तर लोणावळा फिरण्यासारखा भरपूर छान आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. परंतु आजचा हा व्हिडिओ आहे तो सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, जे लोणावळा टोल नाक्याजवळ आपल्याला पाहायला मिळतं. हे पहा, खूप सुंदर कलाकृती या म्युझियममध्ये बनवलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. खूप छान पेंटिंग्स आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ही रेखीव मूर्ती आहे. खूपच छान. अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधी यांची ही मूर्ती आहे. त्याच शेजारी समाजसेवक अण्णा हजारे यांची ही मेणाची मूर्ती आहे. खूप रेखीव काम आहे. तुम्ही बघायला गेलात तर इथे बघण्यासारखं भरपूर आहे. खूप छान मूर्त्या येथे बनवलेल्या आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत येथे खूप चांगला वेळ जातो. त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे. क्रांतिकारक भगतसिंग यांचे तर पूर्ण जेल असं उभारून त्यामध्ये मूर्ती ठेवलेली आहे. त्यामुळे ती खूपच मनाला भावते. सरदार वल्लभभाई पटेल, भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते, सायंटिस्ट, क्रिकेटर्स, अभिनेते, इतर खेळाडू यांच्याही मूर्त्या येथे खूप छान आहेत. रवींद्रनाथ टागोरजी आणि त्यांची माहिती दिलेली आहे बाजूला. त्यामुळे बघणाऱ्याला मूर्ती सहित त्यांची माहितीसुद्धा वाचायला मिळते आणि काय व्यक्तिमत्व होतं ते सुद्धा आपल्याला कळतं. भारतातील काही नामांकित लोकांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही अभिनेते म्हणा, गायक म्हणा, त्यांच्याही इथे मूर्त्या आहेत ठेवलेल्या. त्यामुळे बघताना विविधता जाणवते. हे पहा, त्या मूर्त्यांबरोबर आपण फोटोसुद्धा काढू शकतो. फक्त एकच अट आहे की कुठल्याही मूर्तीला आपण हात लावू नये. त्यामुळे ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप एन्जॉय करतात. हे अमिताभ बच्चन आणि ह्या मूर्त्यासुद्धा अतिशय व्यवस्थित अशा कोरलेल्या आहेत. त्यामुळे वेळसुद्धा मजेत जातो. किमान 3-4 तासाचा वेळ हे म्युझियम आपलं घेतं आणि आपण फिरून फोटोग्राफी करू शकतो, व्हिडिओग्राफी करू शकतो आणि विविध तेथील रचनाकाम, कोरीवकाम आपण बघू शकतो. अभिनेत्यांची काही ओळख होते तिथे, सायंटिस्टांची ओळख होते, खेळाडूंची ओळख होते.
जर लोणावळ्याला गेलात तर तुम्ही या म्युझियमला अवश्य भेट द्या. आत्ता प्रभास अभिनेता, त्याच्या बाजूलाच कपिल देव यांची ही मूर्ती आहे. शाहरुख खान अभिनेता, त्यांची मूर्ती आहे. येथे श्री श्री रविशंकर, त्यांच्याच बाजूला बाबा रामदेव, त्यांच्या बाजूला बसून आपण फोटो काढू शकतो. बरेचसे लोक काढतायत बघा. थंड हवेच्या ठिकाणाबरोबर लोणावळ्याला बरंच काही पाहण्यासारखं. याच्या समोरच आर्ट म्युझियम पण आहे आणि इतरही विविध शोज येथे असतात. धन्यवाद.